खूप उशीर झाला ना, डाळ कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते. बघा, मी पहिले डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि आता परत चांगलं पाणी टाकलं. बघा, थोडी कोथिंबीर, एक टमॅटो, लसूण ठेचून घेतला आणि 2-4 5-6 मिरच्या घेतल्या बारीक कापून आणि कढीपत्ता घेतला. चला तर आपण डाळीला फोडणी देऊ. चला तर आपण आज फोडणी देऊन घेऊ. सॉरी, आत्ता म्हणायचं तर आज झालं. तेल टाकलं. आता तेल गरम झालं का लगेच जिरं टाकू. बघा, तेल गरम झालं, आता जिरं टाकू. जिरं तडतड करायला लागलं का लगेच लसूण टाकू. लसूण थोडासा लाल परतला का लसूण परतला का लगेच मिरच्या टाकू. मिरच्या टाकल्या का लगेच हळद टाकू. मिरच्या परतल्या का हळद टाकू. बघा, मिरच्या छान परतल्या. आता आपण ही कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घेऊ. हे पूर्ण चांगलं परतून घेऊ, म्हणजे परतून घेऊ. आपल्याला लाल मसाला टाकू वाटला तर लाल पण टाकू शकतो, पण मी पण थोडासा टाकते. आणि हळद परत एकदा थोडी. मग हे चांगलं परतून घ्यायचं. मग आपल्याला त्याच्यात डाळ टाकायची. असं पटकन वरण होतं ना 3 शिट्टींमध्ये, 3-4 शिट्टींमध्ये. बघा, छान परतलं. आता आपण याच्यात डाळ टाकून घेऊ. बघा, आता डाळ टाकून घेऊ. मला थोडी फक्त एकदम घट्ट अशी डाळ बनवायची, म्हणून मी डाळ थोडी जास्त घेतली. बघा, आता सर्व डाळ टाकून घेऊ. डाळ टाकली का परत एकदा मिक्स करून घेऊ चांगलं. बघा, किती छान मिक्स झालं. आता मीठ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मी 1 चमचा टाकला छोटासा. बघा, परत एकदा मिक्स करू आणि आता पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून झालं का लगेच कुकर लावून घेऊ. परत थोडं पाणी टाकू. बघा, परत थोडंसं पाणी टाकून आता आपण 4 शिट्ट्या करून घेऊ. डाळ 4-5 शिट्ट्यांमध्ये तयार. बघा, किती छान. डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी दिली. किती छान डाळ घट्टसार तयार. चला तर भातावर डाळ वाढून घेऊ. बघा, असा घ्यायचा भात, त्याच्यावर टाकायची डाळ आणि आपल्या लहान लहान मुलांना लगेच द्यायला तयार. बघा, चला मग घेऊ खाऊन. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.